आज प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि आम्हा सर्व मंडळींच्यावर प्रेम करणारे, या व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य सर्व आमचे सहकारी, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमचे युवक मित्र, युवती, पत्रकार बंधू आणि भगिनी, मी खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आपल्या कोल्हापूर शहरामध्ये प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे व्यासपीठावर सर्वच विधिमंडळातले सहकारी यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या दसरा चौक इथं आज या मैदानावर एक ऐतिहासिक दसरा चौक ज्याला ओळखलं जातं, यासाठी प्रामुख्यानं मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे माझ्या युवक मित्र आणि युवतींना सर्वप्रथम मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। आज खऱ्या अर्थानं आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती की आदरणीय चंद्रकांत जाधव अण्णांचं निधनानंतर कोल्हापूर शहर आणि उत्तर मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागली आणि ते जाहीर झाल्यानंतर मला मुद्दामून त्या ठिकाणी सांगायचं आहे की कोल्हापूर शहराचा इतिहास आणि कोल्हापूरचा राजकीय इतिहास हा निश्चितपणेनं जर आपण संस्कृती बघितली तर ही निवडणूक त्या ठिकाणी बिनविरोध झाली पाहिजे, हे आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी आज त्या ठिकाणी मान्य केलं आहे। पण खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला की कोल्हापूर शहराच्या मध्ये उत्तर मतदारसंघामध्ये ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, यासाठी प्रामुख्याने ज्यांनी प्रयत्न केला ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सतेज पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब आणि सर्वच महाविकास आघाडीच्या घटकांनी प्रयत्न केला की निवडणूक त्या ठिकाणी होऊ नये। पण मला वाटते आता वीरेंद्रजींनी जसं सांगितलं की ही जी काय पुढची मंडळी आहे यांना दुसरं काही त्या ठिकाणी सुचत नाही, नुसतं इलेक्शन मशीन ह्याच्याकडे विचार करतात आणि खऱ्या अर्थानं एक वेगळ्या विचाराची, वेगळ्या बुद्धीची त्या ठिकाणी लोक निश्चितपणे त्यांच्यामुळं आज कोल्हापूर शहरामध्ये ही निवडणूक मुद्दामून आज त्या ठिकाणी लादली गेली, हे मला त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचे स्वर्गीय चंद्रकांत जाधव अण्णा यांच्या पत्नी आदरणीय जयश्री जाधव वहिनींना महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं ज्यांना छत्रपती ताराराणीचा विचाराचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जायची जबाबदारी आपण त्या ठिकाणी नागरिक म्हणून घेतोय, खऱ्या अर्थानं त्यांना आज मला मुद्दामून सांगायचं आहे की कोल्हापूर शहरामध्ये आतापर्यंत इतिहास वाढून बघितला तर ही पहिलीच वेळ आहे जिथं कोल्हापूर शहरामध्ये पहिला महिला आमदार होण्याचं मान आज आदरणीय वहिनींना या रूपामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि मला खात्री आहे की इथं उपस्थित असणारे युवक युवती जे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, हा इतिहास घडवण्याचं काम त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी करणार आहोत। आज आपण सगळेजण कोल्हापूरला आलेलात, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांना मला मुद्दामून त्या ठिकाणी सांगायचं आहे की आमचं कोल्हापूर थोडं जरासं वेगळं आहे। कोल्हापूरमध्ये नक्कीच एक वेगळा इतिहास त्या ठिकाणी नेहमी बघितला जातो, पण एखाद्याला मदत करायची असेल, प्रोत्साहन करायचं असेल, त्याचं उदाहरण म्हणजे कोल्हापूर शाहू स्टेडियमवर जर आपण एखादी फुटबॉल मॅच जरी बघितली तर खऱ्या अर्थानं मला मुद्दामून सांगायचं आहे की जवळजवळ 25,000 लोक त्या ठिकाणी त्या मॅच बघायला त्या ठिकाणी येतात आणि तेवढीच लोक बाहेर देखील उभा असतात आणि निश्चितपणे 50,000 लोकांची गर्दी आज त्या ठिकाणी या मॅचला त्या ठिकाणी होती, हे निश्चितपणे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलाय। मग क्रिकेट असेल, कुस्ती असेल, हॉकी असेल, एवढीच गर्दी आज निश्चितपणे अनेक लोकांनी बघितलेलं आहे की अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होते। अनेक माझ्या भगिनी देखील कुस्तीमध्ये गोल्ड मेडल त्या ठिकाणी जिंकलेले आहेत, हा मोठा इतिहास त्या ठिकाणी आहे। आणि नेमबाज असेल किंवा एका बाजूला बुद्धिबळ असेल, अशा अनेक स्पर्धेमध्ये आमचे युवक युवती ते त्या पद्धतीनं पुढे जातात आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या पद्धतीनं नाव करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आमचे युवक युवती त्या ठिकाणी करत असतात। मला प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगायचं आहे की आपण आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक युवक त्या ठिकाणी आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती की देश जर पुढे घेऊन जायचा असेल तर युवक त्या ठिकाणी सक्षम झाले पाहिजेत, युवकांना निश्चितपणे पुढे घेऊन झालं पाहिजे, ही भावना आपण सगळेजण त्या ठिकाणी बाळगतो, आपापल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करतो।
आणि मला मुद्दामून सांगायचं आहे, मगाशी वीरेंद्रजींनी बोलले की आपल्या शहरामध्ये आपण युवकांसाठी काय करणार, काय केलं, ह्याच्याबद्दल देखील थोडी माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे. ताई, मला मुद्दामून सांगायचं आहे की आज कोल्हापूर शहरामध्ये आम्ही कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटर त्या ठिकाणी चालू केलं आणि आमच्या युवक युवतींना एक व्यासपीठ देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि हे नुसतं कोल्हापूर शहरामध्ये राज्यामधलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर आज त्या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये चालू करायचं काम त्या ठिकाणी केलं. एका बाजूला महानगरपालिकेच्या माध्यमातून जे स्टार्टअप्स आहेत ह्यांना मदतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली. खऱ्या अर्थानं आपण जेव्हा आपल्या शहरामध्ये काम करतो, आपल्या मतदारसंघामध्ये काम करतो आणि काम करत असताना आपला नेहमी हा विचार असतो की आपल्या इथं असणारे काम करणारे युवक युवती असतील, हे आपल्या शहरामधून त्या ठिकाणी बाहेर जायला नाही पाहिजे. ब्रेन ड्रेन ज्याला म्हणतो आपण, ब्रेन ड्रेन त्या ठिकाणी होऊ नये. आणि त्याच मुद्द्यावर आम्ही कोल्हापूर शहरामध्ये मिशन रोजगार या पद्धतीचा उपक्रम देखील चालू केला आणि आपल्या शहरामध्ये अनेक युवक युवतींना आपल्या शहरामध्ये कसं थांबवता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी करतोय. मला मुद्दामून त्या ठिकाणी सांगायचं की आज महाविकास आघाडी म्हणून अनेक इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी आम्ही घेतो. आज कोल्हापूरमध्ये अनेक इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचा उद्योग कोल्हापूरमध्ये आहे, ऑटो इंडस्ट्री कोल्हापूरमध्ये मोठी आहे. आज खऱ्या अर्थानं मला सांगायचं आपल्याला की कोल्हापूरमध्ये आम्ही देखील जसं आपण म्हणतो आता इलेक्ट्रिक व्हेकल्स या पद्धतीचा निश्चितपणे आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी भर आहे. आम्ही देखील कोल्हापूरमध्ये ह्याच्याबद्दलची इकोसिस्टम कशी तयार करता येईल ह्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. वरुणजी, मला आपली यामध्ये मदत लागणार आहे. आदित्यजी, निश्चितपणे देशामध्ये किंवा राज्यामध्ये जिथं जिथं ईव्ही त्या ठिकाणी भर दिला जातो, आपल्या राज्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न ईव्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात. कोल्हापूरमध्ये देखील आपल्या या माध्यमातून आपली मदत होईल हे देखील त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोरोनासारख्या संकटामध्ये अनेक पद्धतीनं वर्क फ्रॉम होम ही संकल्पना त्या ठिकाणी पुढे आली. आमचे युवक युवती त्या ठिकाणी जे IT कंपनीमध्ये काम करत होते त्यांना देखील त्यांच्या त्या कामावरनं शहरामध्ये आपापल्या यायला लागलं. पण अनेक जण अजून देखील इथं आहेत. आम्ही या परिस्थितीमध्ये देखील प्रयत्न केला. आपण पुण्यामध्ये बघितलं असाल की वर्किंग स्पेसेस कसे क्रिएट करता येईल, ज्यांना अशा पद्धतीची फॅसिलिटी घरी नाही आणि कामावर पण जाता येत नाही, अशा लोकांना आम्ही वर्किंग स्पेसेस क्रिएट करून देण्याचं काम त्या कोविड या परिस्थितीमध्ये केलं. आज खऱ्यामध्ये प्रामुख्यानं मला सांगायचं आहे की आपण स्किलवर त्या ठिकाणी भर दिला पाहिजे आपण म्हणतो, आणि युवक युवतींना निश्चितपणे स्किल या माध्यमातून कसं मदत करता येईल. पुण्यामध्ये रोहितजी आपल्याला माहीत असेल ही संकल्पना आहे, लाईट हाऊस म्हणून ही संकल्पना पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहे. एक चांगलं प्लॅटफॉर्म करून देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय आणि पुढच्या काळामध्ये देखील ह्याच्यावर निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी भर देणार आहे. आज कोल्हापूरमध्ये जवळजवळ 400हून अधिक स्टार्टअप्स त्या ठिकाणी आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 2024 पर्यंत जवळजवळ 1000 स्टार्टअप्स कसे उभा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा असणार आहे. मला आज निश्चितपणे सांगायचं आहे की कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगलं काम करायची भूमिका आम्ही सर्व मंडळी घेतोय. आणि खऱ्या अर्थानं आज मुद्दामून आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की अनेक कोल्हापूरमध्ये जिथे इमारती उभा आहेत त्या इमारतीमध्ये जर चार्जिंग स्टेशन्स, इलेक्ट्रिक व्हेकलचे चार्जिंग स्टेशन जर आपण त्या ठिकाणी लावले तर आम्ही हा निर्णय घेतला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून की ते इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन जर त्या इमारतीमध्ये असले तर त्यांना घरफाळामध्ये देखील सूट दिली जाईल. हा कोल्हापूर देशातला पहिली महानगरपालिका आहे जिथं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. आज खऱ्या अर्थानं मला मुद्दामून त्या ठिकाणी सांगायचं आहे की आता अनेक विरोधक त्या ठिकाणी आपल्या उत्तर मतदारसंघामध्ये प्रचार करतात आणि त्यांना दुसरे काही मुद्दे त्या ठिकाणी नाहीत. विकास कसा झाला पाहिजे, कशा पद्धतीने झाला पाहिजे ही भूमिका त्यांच्याकडे नाही. आणि दुसरा त्यांना कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी ते प्रयत्न करायला लागलेत पण ते काय चाललं ना, त्यांच्या पायाखालची माती त्या ठिकाणी घसरलेली आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका करायचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करतात, व्यक्तिगत टीका करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, त्यांना निश्चितपणे इतिहास त्या ठिकाणी माहिती आहे. आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इतिहास घडवण्यामध्ये मला आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे. आज खऱ्या अर्थानं एखादी मॅच जिंकायची असेल तर त्या मॅचमधले जे सगळे प्लेयर्स आहेत ते एका विचाराचे लागतात. आणि मला विश्वास आहे की कोल्हापूर शहरामध्ये किंवा राज्यामध्ये जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करतो आणि दुसऱ्या बाजूला शहरामध्ये एका विचाराचे जर लोक असले तर खऱ्या अर्थानं शहराचा विकास मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतो. माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे
कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर ह्या मॅचमध्ये सगळे प्लेयर्स एका मताचे असले तर निश्चितपणे आपला त्या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विजय हा निश्चित राहणार आहे. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की देशामध्ये या आता परवा ज्या निवडणुकी झाल्या तिथं 4 राज्यामध्ये ताई आपल्याला देखील माहिती की 4 राज्यामध्ये ठीक आहे त्यांची सत्ता आली, पण त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे 4 राज्याचं राजकारण वेगळं आणि कोल्हापूरचं राजकारण वेगळं. खऱ्या अर्थानं जर जे बाकीच्या राज्यामध्ये घडलं ते कोल्हापूरमध्ये घडते असं ते 100% नाही आहे. आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं स्वाभिमानीची जनता आहे आणि निश्चितपणे कोल्हापूर हे त्यांना येणाऱ्या 12 तारखेला त्यांना जे काय आज त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे हे उत्तर त्यांच्या पद्धतीने देतील हे देखील विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करायचे. आज खऱ्या अर्थानं छत्रपती ताराराणी कर्तृत्व आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचा वसानी वारसा पुढे घेऊन जात असताना मला मुद्दामून त्या ठिकाणी सांगायचं आहे अनेक मोठ्या पद्धतीने युवक युवती इथं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, थोडा इतिहास ओढून जर आपण बघितला कोल्हापूर शहरामध्ये महापूर आला असेल किंवा कोरोनाचं संकट असेल आपल्यासाठी कोण उभा राहते त्या ठिकाणी आपण जवळून अनुभव घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने एका बाजूला जेव्हा महापूर आलं तेव्हा पाण्यात उतरून कोण काम करत होतं आणि दुसऱ्या बाजूला बोट किंवा विमानात बसून हात कोण करत होतं हे मला वाटते सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. बरोबर आहे का नाही? आणि आपण जर कोरोनाच्या संकटामध्ये पुढं कोण होतं आणि पुण्याला कोण पळालं हे देखील त्या ठिकाणी कोल्हापूरनं अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मला निश्चितपणे माहिती आहे, माझी सगळ्यांना आपल्याला नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकणार आहे, पण खऱ्या अर्थानं जाता जाता मी एवढंच सांगू इच्छितो की आपण सगळ्यांना मान्यवरांना मला एवढंच सांगायचं आहे की चंद्रकांत अण्णा हे फुटबॉलपट्टू होते. त्यांनी खऱ्या अर्थानं शहराचा विकासाचा गोल मारायचं त्या ठिकाणी या 5 वर्षामध्ये ठरवलं होतं, पण या 2-2.5 वर्षामध्ये चांगलं काम करत करत या कोरोनाच्या संकटामधून आपल्यातून ते निघून गेले. पण तो विकासाचा गोल हा आपल्या हातामध्ये तिने दिलेला आहे. येत्या 12 तारखेला उत्तर देत असताना आपण निश्चितपणे सगळे मिळून हा विकासाचा गोल 12 तारखेला मारणार हे मला या ठिकाणी खात्री आहे. त्यामुळे आपण सगळ्यांचं निश्चितपणे जयश्री वहिनींना त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं या 12 तारखेला आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करू आणि कोल्हापूरमध्ये इतिहास घडवण्याचं काम त्या ठिकाणी करू एवढंच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आपण मोठ्या संख्येनं आम्हा सर्व मंडळींना पाठबळ देण्यासाठी जयश्री वहिनींना ताकद देण्यासाठी तो उपस्थित राहिला याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. असंच प्रेम येणाऱ्या 12 तारखेला आपल्या सगळ्यांचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.